मुंबई गाव महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी बोगदा ते चिपळूणपर्यंत महामार्गावर अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे सध्या या महामार्गावर वाहनांच्या अपघाताचं प्रमाण खूप वाढलं असून भरणे नाका येथील पुलाखाली अवैध पार्किंग केलेली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होते. यासाठी तातडीने कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना आणि निवेदन भारतीय जनता पार्टीकडून खेडचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांना देण्यात आलं. या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सईगोले, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विजय गुप्ता, ओवेस चौगुले उपस्थित होते. आम्ही मुंबई गोवा हायवेवरती भरणा नाका येथे उभे आहोत. गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावरती मोठे अपघात होत आहेत आणि हे अपघात इथे अवैधपणे पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे होत आहेत. आमच्या खेडमध्ये 2 कुटुंब अशाच पद्धतीनं पार्किंग केलेल्या गाड्यांना मागून धडकून त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या घरातले लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. कातूनगर पासून ते खोपी फाट्यापर्यंत अशाच पद्धतीचं अवैध पार्किंग या हायवेवरती केलेलं आहे. माझी पोलिसांना विनंती आहे की अशा वाहनांवरती सक्त कारवाई व्हावी आणि या अशा पद्धतीचं अवैध जे पार्किंग आहे हे हटवावं आणि या हायवेवरनं येणारे जे गाड्या आहेत किंवा आमचे नागरिक आहेत त्यांचे प्राण त्यांनी वाचवावे ही एक या ठिकाणी विनंती आहे. आंदोलन वगैरे करणार काय? अशा पद्धतीच्या आम्ही आता निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. पीआयना त्यांची खबर दिलेली आहे. जर का हे अवैध पार्किंग हटवलं नाही तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उग्र आंदोलन छेडेल. या सगळ्याची दखल मुख्यमंत्र्यांकडे घेतली जाईल. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्याकडे दिली जाईल आणि मग होणाऱ्या कारवाईला डिपार्टमेंट सामोरं जाईल.